1 आणि 2 रनला आता महत्व नाहीये. सामन्याला सुरुवात झाली गेल्याने इथून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा ठोकलाय चौकारानं आणि इथून रुपेश या गोलंदाजाचं स्वागत केले फलंदाज विलास या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विलासचा आपण जर विचार केला हे पार रिप्ले ॲक्शन रिव्हर्स पटका लागला तर पार नाही तर आबाद. आणि या खेळाडूकडे टॅलेंट भरपूर आहे कारण खरं तर बायकर मॅन आहे. खरं तर त्याची बॅटिंग मी पनवेल परिसरामध्ये जय महाराष्ट्र ट्रॉफीमध्ये हा संघ मी पाहायला गेलो होता आणि खरं तर सर्वात जास्ती पॉईंट्स त्या खेळाडूचे होते. आणि खरं तर जे वाघोबा बनवले टीमचा एक हुकमी एक्का म्हणून विलास त्या फलंदाजाला आपण सध्या पाहायला जात आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका भरपूर चांगला आहे. त्याच दिशेला बॉलला टोलवला गेलाय. शतरंज चेंडूच्या मागे पळतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार ठोकले गेले. 8 धावा धाफडकीवरती पाहायला मिळते. करूया मरो परिस्थिती आहे. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल असणार. कुठला संघ असणार? श्रीराम बनोली की अजय वाघोबा बनोली? दोन्ही टीम्स एकाच परिसरामधल्या पाहायला मिळत आहे. आणि इथून विलासचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या रीतीने पाहायला मिळत आहे. पहिले मॅच आपण जर पाहिली टीम सुरल 11 कासगावाडी टीम समोर फाईट करत असताना काय फलंदाजी केली या फलंदाजानं. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र हा सामना जिंकला गेला टीम जे वाघोबा बनवले टीमनं. आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला आणि एक धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा घेतला गेलाय. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून बीट झालाय. फलंदाज जागेवरती थांबवला जातोय. सलगचे 2 चौकार आल्यानंतर हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. 8 धावा सध्या धाफडकीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉलचा खेळ इथं संपला जातोय. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून मिस टायमिंग पाहायला मिळाला होता. बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. आणि इथून गोलंदाज आता इथून आपण पाहतोय रुपेशला चांगला कमबॅक करावा लागेल कारण मोठा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रबल केलाच गेलाय. आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या धाफडकीवरती लागली गेली 9 धावा. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं. आता स्ट्राईक मिळाली मंगेश या फलंदाजाला. विलासचं विचार करावं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आज खरं तर जे वाघोबा बनवली टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सातत्यानं चर्चेत असलेले नाव आम्हाला पाहायला मिळालंय. स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस मारण्याचा प्रयत्न इथून पंच आमच्याकडे बोलतील. वाईट बॉल 51 धाव पाहायला मिळते. आणि 51 धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. थोडंसं खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला रुपेश या गोलंदाजाकडनं. इथून मात्र चांगला कमबॅक करावं लागलं आणि चांगली गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 3 षटकाची मॅच आहे. पहिलं सत्र आपण जर पाहिलं तर प्रथम टॉस जिंकलं जे वाघोबा बनवली टीमनं. आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय गेला कारण बॅटिंग लाईन या टीमकडे भरपूर आहे. पहा प्रत्युत्तर जरूर पाहायला मिळतं. क्रॉस झाला आणि फटका फक्त दिशा दिली आणि शतरक्षकाच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार.
रिप्ले ॲक्शन आपल्या स्क्रीनवरती पहा. क्रॉस झाला होता आणि फटकाही भरपूर चांगला पाहायला मिळाला होता. दोन्ही खेळाडू एकच ताकदीचे आहेत आणि दोन्ही खेळाडूंकडे टॅलेंट मात्र भरपूर आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताय. पुन्हा एकदा क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल स्ट्रेट आतमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो या गॅपमध्ये आणि इथून चांगली रनिंग देखील पाहायला मिळते. चांगली धावा पाहायला मिळतात. 2 धावा मिळाल्या गेल्यात आणि 2 धावेने षटक क्रमांक इथं पहिलं संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागले गेले 16 धावा. म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या गरज होती धावांची त्या धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात कारण 3 षटकाची मॅच आणि मोठे फटके येणे हे फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकाचा आपण जर विचार केला तर 3 चौकार पाहायला मिळालेत आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं आहे. म्हणजे अप्रतिम बॅटिंग सध्या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून राहिली गेली आहे. विलासच्या बॅटमधनं 2 चौकार आले गेलेत आणि एकीकडे जर पाहिलं तर मंगेशच्या बॅटमधून देखील 1 चौकार जरूर पाहायला बोलतोय. विलास 4 बॉल 9 धावींवरती खेळतो तर एकीकडे मंगेश 2 बॉल 6 धावींवरती खेळतोय. म्हणजे दोन्ही टीमचे खेळाडू जर पाहिले तर भरपूर चांगला टॅलेंट आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण जर विचार केला तर श्रीराम बनवले टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. पुढच्या इनिंगमध्ये त्यांची बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना परंतु टार्गेट 35 ते 40 धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे कारण दोन्ही टीमच्या खेळाडूंना एकमेकांचं खेळ भरपूर माहिती असणार आहे. कुठल्या खेळाडूला कुठल्या पद्धतीचं चेंडू टाकायचं आणि कुठल्या खेळाडूला कुठल्या पॉईंटला फसवायचं हे भरपूर ठाऊक असणार आहे. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूच्या मागे पळतो. 1 धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकीवरती लागले गेलेत 18 धावा. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. विलासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात आपण पाहतोय आकाश ज्यांनी मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग टॅलेंट दाखवला गेलाय. पुढे मारण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला आहे. गॅपी भरपूर मोठी आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय डुक 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. नक्कीच बचना बहुत जरूरी है क्योंकि गेंदबाज के लिए क्योंकि सामने है विलास. ये बल्लेबाज ऐसा एक बार लगा ना तो फिर उसको रोकना बहुत मुश्किल होगा. क्या बात है. बहुत चांगला फटका पाहायला मिळाला होता. शतरक्षक थांबला होता तिथे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला 1 बॉम्ब सीमा पार आलाय चौकार. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. तर पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले गेले. विलासने 7 बॉलमध्ये 19 धावींवरती खेळतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा 10 फलकावरती पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे पाहायला मिळतात आणि इथून खरं तर विलासचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो गुडघा टेक तमाशा देख आणि इथं विलासचा तमाशा मैदानाच्या आतमध्ये साजर केला जातोय. फटका भरपूर चांगला वाकून ठोकलाय 4 धावींसाठी आलाय चौकार. का म्हटलं जातं मला बायकरमॅन. आज टीमच्या नावाने गावाच्या नावाने मी आज मैदानाच्या आतमध्ये का उतरलं जातं त्याचं आर्थिक उदाहरण आज खरं तर विलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग 8 बॉलमध्ये 23 धावींवरती खेळी सध्या चालू आहे. विलास या फलंदाजाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली गेली. अप्रतिम बॅटिंग प्रेक्षकांचा पैसा वसूल. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक आहे परंतु इथून नाकार दिलाय विलासनं आणि शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे त्याच्यामुळे विलासला देखील माहित आहे धाव घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित महत्वाचा विकेट देखील बाद येईल म्हणून विलासने नाराज केला. नितून डॉट बॉल पाहायला बोलतोय. 5 बॉलचा खेळ संपला जातोय. शेवटचा बॉल अंतिम चेंडू बाकी असेल. गोलंदाज आकाशला पाहतोय. जशी एवढी बॅटिंग विलासची होईल तशी पुढच्या इनिंगमध्ये आकाशची देखील बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. फक्त गॅप शोधली. बॉलला दिशा दिली आहे. शतरक्षक आहे तिथे तैनात. बॉलरमध्ये स्वतः आकाशला पाहायला गेला आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल आणि इथून षटक क्रमांक संपलं जाते दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती लागल्या गेलेत 31 धावा.
श्रीराम बनवली टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपला लगेच स्टार्ट करायचंय. अशी जर बॅटिंग जर झाली तर 40-47 धावांपर्यंत टार्गेट सहजरित्या सहज होऊ शकतो. कारण 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि इथून आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. येणारे 6 बॉलमध्ये कुठपर्यंत धावा येतील. बॅटिंग करत असताना टीम जे वाघोबा बनवली टीम हे देखील पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. 10 बॉल 24 धावींवरती खेळतोय विलास, तर एकीकडे 2 बॉल 6 धावींवरती खेळतोय फलंदाज आपण पाहतोय मंगेशला. दोन्ही खेळाडू अप्रतिम खेळ सध्या पाहायला मिळतोय. कारण ही मॅच फार महत्त्वाची आहे, फार इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट सुपर 4मध्ये दाखल असणार आहे आणि उद्याच्या दिवशी जरूर पाहायला मिळेल तो कुठला संघ असेल. एकीकडे श्रीराम बनवली की दुसरीकडे जे वाघोबा बनवली. एकाच परिसरामधल्या आपल्याला ह्या टीम्स पाहायला मिळतात आणि इथून फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज किसनला पाहतोय येणारे 6 बॉलमध्ये किती धावांपर्यंत रोखवेल. तर एकीकडे स्ट्राईक रेटवरती विलास येणारे 6 बॉलमध्ये कुठपर्यंत टार्गेट सेट करेल. बॅट सिनरीज पाहायला मिळते, जोरदार अपील पाहायला मिळते आणि इथून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर पाहायला मिळालाय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 34 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी पाहायला मिळतात. येणाऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न वेग बरोबर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रेटवरती मंगेशला पाहतोय आणि इथून मंगेशला मात्र आक्रमण करणं फार महत्त्वाचं आहे. पहा रिप्ले ॲक्शन, क्रॉस भरपूर झाला होता आणि इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका मारला जातोय. हा बॉल सक्सेसफुल झालाय. क्रॉस झाला होता आणि फटका प्रॉपर, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार. मिळते पाठशे रजीस पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न आहे तू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही गाड्या एकाच लाईन वरती आम्हाला पाहायला मिळाल्या आणि इथून एक खेळाडूला मैदान सोडावा लागेल आणि इथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला. फलंदाज मंगेश बागटा पावायला. फुलक्यावरती लागले गेलेत. एक फलंदाज आता बाद झालाय. वेल प्लेट बॅटिंग मंगेशची देखील राहिली गेले. त्याच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार जरूर पाहायला मिळालेत आणि एकीकडे विलास त्यांनी केलेले आक्रमण भरपूर चांगले राहिले गेलेत. 4 ते 5 चौकार, एक षटकार देखील जरूर पाहायला मिळालाय आणि इथून नवीन फलंदाज मोहन बॉल, नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसऱ्या धावेला फलंदाज होईल बाद आणि इथं धक्का क्रमांक लागेल दुसरा. टार्गेट करायचे पुढच्या इनिंग मध्ये श्रीराम बनवली टीमला.
बॅटिंग करत असताना जे बागोबा बोनवली टीमला ज्यांनी सुरुवातीच्या इनिंगमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहू शकता तब्बल 39 धावा बनवलेल्या आहेत आणि 40 धावेचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम बोनवली संघ एकाच गावातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आमने सामने सध्या तरी खेळत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. सायंकाळचा सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा अगदी पाहतोय हा महत्त्वाचा सामना. सायंकाळ जरूर झाली आहे. खरं तर सूर्यदेवता त्याच्या दिशेनं मावळत्या दिशेनं चाललाय. अंधाराचं साबट येत चाललंय. पक्षी त्यांच्या घरट्याच्या दिशेनं खरं तर बसावा घेत असताना जात असताना आपण बघतोय. परंतु या स्पर्धेतील महत्त्वाचा सामना जो मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना बॅटर नरेश हा फलंदाज जागा बघून खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथे आता लेग स्टिक उखडली आहे. फलंदाज बाद, पहिला विकेट. पण बघू शकता ॲक्शन रिप्लेवरती पूर्णपणे हा चेंडू जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफसेटच्या पलीकडचा होता. बॅटवरती थोडंसं अंदरुनी कनेक्शन राहिलं आणि तदनंतर सरळ वेग घेतला. इस्टांचा विकेट. बेना खाता खोले परतली आहेत फलंदाज नरेश. 0वरती पवेलियनचा आसरा मिळणं म्हणजे भरपूर त्रासदायक घटना जी मात्र मैदानामध्ये सध्या अगदी श्रीराम बोनवली संघासाठी घडलेली आपण बघाल. टार्गेट खूप मोठं आहे. 40 धाव्या म्हटल्या तर खूप दूरवरचा खरं तर दाबफलक इथे चेसिंग करायचं या टीमला. हो, हॅमर करण्याचा प्रयत्न मिसामिंग क्लोज मामला आणि आता दुसराही विकेट मैदानामध्ये पाहायला भेटतोय. बॅटिंग करत असताना 40 धावेचा पाठला सुरू आहे आणि या सामन्यामध्ये 2 खेळाडू शून्यावरती परतले आहेत. विकेट. सामना जबरदस्त आपण बघतोय. काय सुरुवात केली आहे गोलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती गोलंदाज आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये ऑलरेडी तिथे लालचंद्र हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वय तर भरपूर आहे. याही खेळाडूचं अनेक वर्ष तर अगदी आपण बघताय जे वाघोबा बोडोली संघासाठी त्याने क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच तर सांगितलं जातं की तुम्ही किती वयाचे आहात हे तर तिथे मायन्यामध्ये नसतं. तुमचा खेळ किती स्ट्रॉंग आहे, चांगला आहे पाहिलं जातं आणि मैदानामध्ये आपण बघतोय काय खेळ राहिले आज या मैदानावरती. गोलंदाज लालचंद्र आणि संपूर्ण ऑल टीम म्हणजेच आपण बघताय जे वाघोबा बोनोली संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू चांगले पाहायला मिळाले आहेत. दबाव प्रेशर सर्व काही या सामन्यामध्ये बनवून ठेवलेलं आहे. लेग होता अधिक सबळ या चेंडूवरती पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफसिक एक धाब्याने इथून पहिली सिंगल दाफलकावरती श्रीराम बोनोली संघाच्या दाफलकावरती बघायला मिळतीये. एक धावा भरपूर मोठ्या चेस करायच्यात आणि त्या उद्देशाने इथे न थांबता न थकता मात्र हौसले चालू ठेवावे लागतील. मिसाबिंग फटका बसतोय. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईनला होते पकडला जाईल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघाल चेस करत असताना श्रीराम बोनोली टीमला आता 3रा विकेट. सामना मात्र इथून पूर्णपणे जर पाहायला गेलं तर कठीण झालेलं आहे. चेसिंग करत असताना अगदी आपण बघाल श्रीराम बोनोली टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये इथे 3 बॅटर बाद झाले आहेत. म्हणजे या सामन्यामध्ये आपण बघतायत विकेटमधून खूप विकेट टेकर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लालचंद्र बॉलिंग ट्रॅकवरती पल्लामध्ये मिळाला आहे. पल्लामधून पिक करत असताना ऑन साइड मिड विकेट सीमारेखेच्या पलीकडे येतोय. 6 धावा बुक करत असताना सिक्सर.
फटक्यांची गरज घ्यावी लागेल बॅटिंग करत असताना सध्या अगदी श्रीराम बोडोली टीमच्या फलंदाजाने देखील बॅट्समॅन भरपूर चांगला होता, परंतु त्याच्यानंतर आपण बघतायत गोलंदाजी करत असताना गोलंदाज लालचंद्र सक्सेस राहत आहेत. शेवटून डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये आपण खूप काही पाहिलेलं आहे. ऑलमोस्ट आपण बघतायत 3 विकेटी पाहायला मिळाल्यात, 1 षटकारी पाहायला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर डॉट बॉलही पाहायला मिळालेत. म्हणजे या ओव्हरमध्ये आपण बघू शकतायत सर्व काही बघायला मिळालं आहे. 7 धावा दाफलकावरती आहेत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. मॅचमध्ये अजून देखील इक्वेशन आपण बघताय 12 चेंडू आणि 33 धावा. brothersports.in माध्यमातून आपण हा सामना मात्र सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतोय. ऑनलाईनमधून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. खरं तर आपण बघू शकतायत अनेक भागामध्ये, अनेक देशामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये आणि अनेक तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम मात्र ही स्पर्धा आपण बघतायत. ब्रदर स्पोर्ट्स ही वाहिनी करते. आपट्याकर खेचण्याचा प्रयत्न मिसामिंग आणि आता डावामध्ये महत्त्वपूर्ण विकेट. बॅटर आकाश पादीर बॅक टू द पॅव्हिलियन. सामना इथे पूर्णपणे जर पाहायला गेला तर अगदी चेस करत असताना अगदी श्रीराम बोनोली संघ मात्र पूर्णपणे खचलेला आहे. जी धाकड मजबूत फलंदाजी होती ती इथून पॅव्हिलियनच्या क्षेत्रामध्ये एंटर झाली आहे. रूपांतर भरपूर आहे. गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये विलास गोलंदाजी करतायत. आज विलास हा खेळाडू मात्र खूप उल्लेखनीय खेळी करत असताना आपण पाहिलं आहे. ज्यावेळेला आपण कासगाव संघाच्या विपक्षात वाघोबा बोनोली संघाला पाहत होते तिथे देखील 2 चेंडूमध्ये 6ची गरज असताना या चेंडूच्या या फलंदाजाच्या बॅटमधून गोल्डन सिक्सर आपण पाहिला होता आणि तदनंतर याही मॅचमध्ये त्याने फलंदाजी देखील जबरदस्त केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आहे. अतिरिक्त चेंडू आले दाफलकावरती 7 धाबा आहेत. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 33 धाबा. हे इक्वेशन या सामन्याचं आपण हल्ली तरी बघतोय. पुढे ठेवलं, फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मैदानामध्ये सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळ म्हटली तर खेळपट्टी दमट होते आणि आता दमट वातावरणामध्ये आक्रमण करणं कठीण. विकेट. सत्र म्हटलं तर खेळपट्टीने सध्या जर पाहायला गेलं तर डिफेन्स करत असताना जे वाघोबा बोनोली टीमला भरपूर पाठिंबा दिलेला आहे. डॉट बॉल. गोलंदाज विलास मैदानामध्ये काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. 2 विकेटी काढल्यात म्हणजे येणारा चेंडू इथे खूप महत्त्वाचा पाहायला मिळतोय. स्विचित खेळण्याचा प्रयत्न होता. याचबरोबर पायचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज सापडलेत बरोबर स्टिकच्या मधोमध आणि आता फिंगर अप रोल. विकेट. मिडन षटक मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज विलासच्या माध्यमातून उगाच या खेळाडूचं खरं तर वर्णन राहिलं नाही अनेक भागामध्ये. मगाशीच मनोजी फसाळे सर म्हणत होते की या खेळाडूच्या नावावरती एक बाईक देखील आहे आणि ती बाईक कशाच्या जोरावरती मिळवली तर मेहनत या खेळाडूची भरपूर मोठी आहे आणि त्या मेहनतीचं फळ त्याला जरूर भेटत असताना आपण पाहिलेलं आहे. पण या हंगामामध्ये देखील खूप चांगली चर्चेमंत खेळ जो मात्र मैदानामध्ये आपण पाहताय या सामन्यामध्ये. 7 धावा दाफलकावरती आहेत. मॅचमध्ये आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये अजून देखील 33 धावेची आवश्यकता. 6 बॉल 33 धावेचं इक्वेशन आपण बघतोय. म्हणजे या मॅचमध्ये चेसिंग करण्यात असताना पूर्णतः अगदी आपण बघाल श्रीराम बोनोली संघ अगदी संकटामध्ये सापडला आहे. सायंकाळचं सत्र आहे. क्रिकेट हा खेळ तर सांगायला गेलं तर कधी कधी तुम्हाला
नक्कीच दुःखही देतो, आनंदही देतो आणि महत्त्वाच्या क्षणामध्ये जर तुम्ही परास्त होत असाल तर ते एका संघासाठी भरपूर वेगळं दुःख असतं आणि मैदानामध्ये सध्या दुःखात पाहायला मिळतोय. श्रीराम बोडोली संघ लॉफ्ट केलं होतं, मिस टायमिंग चोक, मिड विकेट डाऊन दी बॉल, उंचीवरचा जाईल, पकडलाय आणि बरोबर विकेट. बघतायत आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. चिखलोली ठाकूरपाडा चषकाच्या लॉट्समधून खूप चांगल्या स्पर्धा आपण पाहिल्यात, परंतु उद्याच्याही लॉट्समध्ये आपण बघू शकतायत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनलचा डे जो मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यामधील रेग्युलर फॉर्मॅट जो आपण पाहतोय त्यामधील पहिला सामना अगदी आपण पाहणार आहोत. एका साईडनं उद्याच्या लॉट्समधील पहिला सामना आपण बघू शकतायत. चिकनीची वाडी त्यांच्या विपक्षात कुशिवली विकास या दोन टीममध्ये हा सामना जर पाहायला गेला तर नक्कीच पहिला आहे आणि या सामन्याचा रिपोर्टिंग टाईम बरोबर 9 ते 9:30 आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर दुसरा सामना आपण बघणार आहोत. सावरोली विजय त्यांच्या विपक्षात दात्रीची वाडी या सामन्याचा रिपोर्टिंग टाईम आपण बघू शकतायत 10 आणि बरोबर 10:30ला तो सामना सुरू होईल. त्याच्यानंतर तिसरा सामना असेल अगदी धामणवाडी रमेश आणि त्यांच्या विपक्षात कुडेरान या दोन संघामध्ये दोन्ही टीम्स वेळेच्या बाबतीत रिपोर्टिंग करून राहायचं आहे. त्याच्यानंतर चौथा सामना असेल जर्मन ठाकूरपाडा त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक काराव हा सामना चौथा असेल. उद्याच्याही लॉट्समध्ये आपण खूप चांगल्या मॅचेस बघणार आहोत आणि उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. म्हणजेच सर काय 4 दिवसाचं आयोजन शेवटून अंतिम दिवसामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर कोण डोक्यावरती घेऊन नाचेल हे उद्या आपण पाहणार आहोतच आहोत. पण आजचा दिवस मैदानामध्ये आपण बघू शकतायत खूप चांगला पाहायला मिळाला आणि सध्या जे वाघोबा बोनोली संघ मैदानावरती आजच्या दिवसामधून हा बी पाहायला भेटतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक, 28 धाब्याची गरज पाहायला मिळते. इनसाइड आउटला फटका, चांगला चेंडू इथून अडवण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतायत. जी मजा होती या सामन्यामध्ये ऑलरेडी ती मजा इथून हिसकावून घेतली आहे. अगदी आपण बघाल जे वाघोबा बोनोली टीमने 12 जाबा धापलकावरती आहेत. श्रीराम बोनोली संघ या मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफूटला पाहायला भेटतो आणि अशा पद्धतीनं आजचा दिवस आजच्या संपूर्ण लॉट्समध्ये 8 संघाचा सहभाग होता. त्यामधून 7 संघ नॉकआउटमधून बाहेर पडलेत आणि आजच्या दिवसातून सुपर 4 मध्ये सुपर डुपर खेळ करत असताना पाहायला मिळालं आहे. अगदी आपण बघतायत जे वाघोबा बोडोली संघ अभिनंदन. आणि त्याचबरोबर महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून की 10:30 नंतर जर रिपोर्टिंग कोणत्याही टीमने केलं तर सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. आणि तदनंतर आजच्या दिवसामध्ये आपण बघताय बोनोली संघ अगदी सुपर 4 मध्ये जात असताना आपण पाहिलेलं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विलास हा खेळाडू ठरतोय. चला विलास, आपण कमेंट्री बॉक्समध्ये या सामनावीराचा जो आकर्षक मेडल आपण पाहतोय तो इथे दिला जाईल. आणि अशा पद्धतीनं आपण बघाल चिखलोली ठाकूरपाडा आयोजित ही स्पर्धा आजचा तिसरा दिवस जो मात्र आपण खूप चांगल्या गुण्या गोविंदानं एन्जॉय केला आहे. आणि आज खरं तर आमच्या बाळादादा बसमा त्याचबरोबर आमचे विकी दादा यांनी समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद.